नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन झालेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये खूप सारे जागा निघालेल्या आहेत आणि त्या परीक्षा IBPS पॅटर्न नुसार होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सध्या YouTube वरती आपला अल्टरनेटिंग करंट हा टॉपिक सुरू आहे। अल्टरनेटिंग करंटचे ह्याच्या अगोदर 6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत ते पहिल्यांदा बघून घ्या, म्हणजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला RL सिरीज सर्किट डिटेल मध्ये बघायचं आहे। ठीक आहे, तर RL सिरीज सर्किट सगळ्यात पहिल्यांदा आपण सिरीज म्हणजे काय आणि पॅरलल म्हणजे काय हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊया। सिरीज म्हणजे काय बघा, या ठिकाणी आपण एखाद्या सर्किट मधून जर करंट फ्लो केलो, त्या करंटची तो करंट डिवाइड होत नसेल, म्हणजे वेगवेगळ्या पाथ मध्ये फ्लो होत नसेल, एकाच पाथ मध्ये फ्लो होत असेल तर ते सिरीज सर्किट आहे। आणि जर करंट वेगवेगळ्या पाथ मध्ये वेगवेगळ्या मार्गाने तो जर फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणतो पॅरलल सर्किट। ठीक आहे, पॅरलल सर्किटचा बघा तुम्हाला एक छोटी सर्किट डायग्राम ड्रॉ करून समजून दाखवतो। जर समजा इथं RL सिरीज सर्किट आपण बघत आहोत, तर सिरीज सर्किट म्हणजे काय, पॅरलल सर्किट म्हणजे काय, हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर बाकीचे सगळ्या गोष्टी समजतात आणि IBPS पॅटर्न नुसार याच्यावरती जर प्रश्न आले ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतात। ठीक आहे, हा रजिस्टर आहे, हा इंडक्टर आहे, हे दोन सर्किट जे आहेत, हे दोन कंपोनंट जे आहेत ते पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत। ठीक आहे, पॅरलल म्हणजे काय, या ठिकाणी असं जर आपण इथं या ठिकाणी जर जॉईन केलं, समजा इथून करंट फ्लो झाला, हा करंट इथं आला, काही करंट वरच्या म्हणजे रजिस्टर मधून फ्लो झाला आणि काही करंट इंडक्टर मधून फ्लो झाला, म्हणजे करंट यायलाय आणि दोन पाथ मध्ये काय व्हायलाय, डिवाइड व्हायलाय, त्याला काय म्हणायचं, पॅरलल सर्किट। आणि करंट बघा इथून फ्लो झाला, असा या डायरेक्शननं फ्लो झाला, इथून असा फ्लो झाला, त्याच्यानंतर हा असा इथपर्यंत आला, म्हणजे डिवाइड झालाय का, नाही, एकाच पाथ मध्ये फ्लो झाला, म्हणून याला काय म्हणायचं, सिरीज सर्किट। आणि करंट जर डिवाइड होत असेल तर काय म्हणायचं, त्याला पॅरलल सर्किट। ठीक आहे, हा बेसिक आणि सिंपल कन्सेप्ट आहे सिरीज आणि पॅरललचा। आणि हे करंट फ्लो करून तुम्हाला एखादं सर्किट दिलेलं सिरीज मध्ये आहे का पॅरलल मध्ये आहे हे तुम्हाला ओळखता येते। ठीक आहे, तर हे RL सिरीज सर्किटची डायग्राम आहे। त्याच्यानंतर R आणि L म्हणजे रजिस्टर आणि इंडक्टर। R म्हणजे काय, रजिस्टर, L म्हणजे काय, इंडक्टर, हे दोन कंपोनंट सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत। ठीक आहे, सिरीजचा कन्सेप्ट लक्षात आला। सर्किट म्हणजे काय, सर्किट म्हणजे क्लोज्ड पाथ। ठीक आहे, या ठिकाणी हे क्लोज्ड पाथ जोपर्यंत फॉर्म होत नाही त्याला आपण सर्किट किंवा नेटवर्क म्हणता येत नाही। ठीक आहे, तर RL सिरीज सर्किट, तर RL सिरीज सर्किट मध्ये रजिस्टर आणि इंडक्टर हे सिरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि या सर्किटला सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे। सप्लाय व्होल्टेज काय दिला, V = VM sin ωt। VM म्हणजे काय, M म्हणजे मॅक्झिमम, V म्हणजे व्होल्टेज, ओमेगा म्हणजे काय, अँगुलर व्हेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2πf। F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, 2π कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे। या अँगुलर फ्रिक्वेन्सी किंवा अँगुलर व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे, रेडियन्स पर सेकंद, आणि T म्हणजे काय, टाइम। मग हे व्होल्टेज तुम्ही या सर्किटला दिलात, मग या सर्किट मधून करंट फ्लो होईल, I = Im sin ωt - ϕ। ठीक आहे, Im म्हणजे काय, मॅक्झिमम करंट। ठीक आहे, ओमेगा म्हणजे काय, अँगुलर फ्रिक्वेन्सी किंवा अँगुलर व्हेलॉसिटी, त्याचा फॉर्म्युला काय आहे, 2πf। F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, 2π कॉन्स्टंट, T म्हणजे काय, टाइम, ϕ म्हणजे काय, व्होल्टेज आणि करंट मधला अँगल। ठीक आहे, इंडक्टन्स आल्यामुळे मायनस आलं, कॅपॅसिटर आला असतं तर काय आलं असतं, प्लस आलं असतं। ठीक आहे, लक्षात ठेवा। मग जर समजा तुम्हाला या रजिस्टर मधून जो करंट फ्लो होतोय I नावाचा आणि या रजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होतो हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर या फॉर्म्युल्याने आपल्याला कॅल्क्युलेट करता येते। ठीक आहे, VR म्हणजे, R म्हणजे काय, रजिस्टर, V म्हणजे काय, व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर। व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर जर काढायचा असेल तर त्या रजिस्टर मधून किती एम्पियर करंट फ्लो होतोय आणि तो रजिस्टर किती ओहमचा आहे या दोघांचा गुणाकार करायचा। म्हणजे बघा, हे करंट गुणिले रेजिस्टन्स, म्हणजे याच्यामधून फ्लो होणारा करंट जर समजा याच्यातून 2 एम्पियर फ्लो होत असेल, ठीक आहे, एक्झाम्पल, त्याच्यानंतर हा रेजिस्टन्स जर समजा 10 ओहम असेल तर त्या ठिकाणी 2 × 10 केलात म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर तुम्हाला मिळते। ठीक आहे, मग त्याच्यानंतर
व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ह्या इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट आणि डायरेक्ट इंडक्टरची व्हॅल्यू घेता येते का, नाही, तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, एक्सएल. जसं आपण डायरेक्ट इथं आर ची व्हॅल्यू घेतलो इथं एल ची व्हॅल्यू घेता येते का डायरेक्ट, नाही. ठीक आहे, तर बरेच विद्यार्थी हा कन्सेप्ट इथं डायरेक्ट एल घेतात आणि आन्सर चुकवतात. ठीक आहे, एक्सएल घ्यावं लागेल. मग एक्सएल कसा कॅल्क्युलेट करायचा, समजा या एल ची व्हॅल्यू तुम्हाला 0.3 हेनरी दिलेली आहे. इंडक्टन्स कशामध्ये मोजतो आपण, हेनरी मध्ये. मग एक्सएल कॅल्क्युलेट करायचं असेल तर 2πfl म्हणजे एल च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची म्हणजे एक्सएल मिळते आणि जे एक्सएल ची व्हॅल्यू मिळाली ती इथं ठेवायचं. समजा करंट 2 एम्पियर आहे, 2π तर कॉन्स्टंट, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज, त्याच्यानंतर एल ची व्हॅल्यू इथं ठेवायची, एक्सएल ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, जे काय एक्सएल ची व्हॅल्यू मिळेल त्या व्हॅल्यूला करंट जे काय आहे त्याच्याने गुणाकार करा म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर तुम्हाला मिळू शकतो. ठीक आहे, तर मेन म्हणजे आयबीपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहेत, ठीक आहे, कोणते प्रश्न येतात त्या ठिकाणी बघा. जर समजा तुम्हाला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर VR = I × R हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला I ची आणि R ची व्हॅल्यू दिलेली असेल तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टर काढता येते. त्याच्यानंतर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर विचारलं समजा तर L ची व्हॅल्यू दिलेली असते, L वरनं एक्सएल काढायचं, I ची व्हॅल्यू दिलेली असते आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर तुम्हाला काढता येते. किंवा या RL सिरीज सर्किट मधलं करंट इक्वेशन विचारतात कारण व्होल्टेज इक्वेशन तर सगळ्या सर्किटचं सेमच आहे, राईट. तर हे तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये येऊ शकतात. ठीक आहे, आता नेक्स्ट वेव्हफॉर्म बघा. आपण एक्स ऍक्सिस वरती टाइम घेतलो आणि वाय ऍक्सिस वरती व्होल्टेज आणि करंट. ठीक आहे, आणि व्होल्टेजची वेव्हफॉर्म डार्क लाईननी दाखवलेली आहे आणि करंटची वेव्हफॉर्म डॉटेड लाईननी दाखवलेली आहे. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज आणि करंट मध्ये RL सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेजचं इक्वेशन काय आहे, V = Vm sin ωt आणि I = Im sin ωt -φ कारण इंडक्टिव्ह सर्किट आहे. ठीक आहे, इंडक्टिव्ह सर्किट मध्ये बघा सगळ्यात IMP पॉइंट सांगतोय, सगळ्यात IMP ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. RL सिरीज सर्किट मध्ये अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट किती असतो. ठीक आहे, तर आपण ह्याच्या अगोदर प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये बघितलो, अँगल 0 असतो, पॉवर फॅक्टर 1 असतो. प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट मध्ये अँगल 90, पॉवर फॅक्टर 0. प्युअर इंडक्टिव्ह सर्किट मध्ये अँगल 90, पॉवर फॅक्टर 0. तर ह्या ठिकाणी व्होल्टेज आणि करंट मध्ये जो अँगल आहे तो <90 डिग्री, <90 म्हणजे 90 डिग्री पेक्षा कमी इथं मी दाखवलेला आहे. या फायची व्हॅल्यू किती असते, <90 डिग्री म्हणजे 90 अंशापेक्षा कमी. 90 अंशापेक्षा कमी म्हणजे किती, 60 असेल, 70 असेल, 80 असेल, 85 असेल, 90 पेक्षा कमी. ठीक आहे, असू शकते. तर हा प्रश्न तुम्हाला मेन पेपर मध्ये आयबीपीएस पॅटर्न नुसार येऊ शकतो. ठीक आहे, RL सिरीज सर्किट मध्ये व्होल्टेज आणि करंट मध्ये अँगल किती असतो, खाली ऑप्शन दिले जाते, 0, 90 डिग्री, 90 पेक्षा कमी, 90 पेक्षा जास्त, वरील सर्व किंवा वरील पैकी कोणतंही नाही. ठीक आहे, तर 90 अंशापेक्षा कमी अँगल व्होल्टेज आणि करंट मध्ये RL सिरीज सर्किट मध्ये असतो. ठीक आहे, हा सगळ्यात IMP पॉइंट आहे, नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. ठीक आहे, मग त्यानंतर ही वेव्हफॉर्म आहे, ह्याच्यावरनं कळते की आपल्याला करंट पाठीमागं आहे व्होल्टेज पेक्षा. असा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो RL सिरीज सर्किट मध्ये. ठीक आहे, RL सिरीज सर्किट मध्ये मग तुम्हाला खाली ऑप्शन देतात, व्होल्टेज समोर आहे करंट पेक्षा, करंट समोर आहे व्होल्टेज पेक्षा, किंवा करंट पाठीमागा आहे व्होल्टेज पेक्षा, किंवा करंट पुढे आहे व्होल्टेज पेक्षा. ठीक आहे, असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिले जातात. तर मेन पॉइंट लक्षात ठेवा, इंडक्टर आहे सर्किट मध्ये म्हणल्यानंतर करंट हा पाठीमागा असतो. करंट लॅग्स बिहाइंड व्होल्टेज बाय एन अँगल फाय. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. आणि जर ह्याच्या ऐवजी कॅपॅसिटर असला असता तर करंट हा लीड असतो, म्हणजे करंट व्होल्टेज पेक्षा कसा असतो, समोर असतो. ठीक आहे, तर हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, हा पण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हे वेव्हफॉर्म झालं क्लिअर. त्याच्यानंतर फेजर डायग्राम वरती सुद्धा दाखवलो, रेफरन्स आपण व्होल्टेज घेतलो, करंट पाठीमागं दाखवलं बाय एन अँगल फाय. ह्या अँगल वरनं सुद्धा मला सांगा हे 90 डिग्री अँगल आहे का, नाही, 90 पेक्षा कमी आहे, म्हणून ही फेजर डायग्राम.
RL सिरीज सर्किटचे जे इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय मी ते अतिशय महत्त्वाचे आहेत। याच पॉइंटवरती परीक्षेमध्ये प्रश्न तयार होऊन तुम्हाला येऊ शकतो आणि अशा टाईपचा जर प्रश्न आला तर 100% तुम्ही सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, मग नेक्स्ट जो आहे आता मेन म्हणजे याच्यासाठी तुम्हाला हे IM काढायचं सेमच। आता IM काढायचं असेल तर काय करावं लागेल रे इथं, किंवा तुम्हाला IM किंवा IM म्हणजे मॅक्झिमम करंट आणि I म्हणजे या ठिकाणी I म्हणजे करंट नॉर्मली म्हणतो आपण, आणि VM म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज आणि V म्हणजे नॉर्मली व्होल्टेज। तर I इक्वल्स टू जनरल फॉर्म्युला काय आहे, V/R आहे, पण इथं R पण आहे आणि L पण असल्यामुळं इथं काय येईल, झड येईल। ठीक आहे, झड येईल, I इक्वल्स टू V/Z। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे झड म्हणजे काय आणि झड हा कुठून आला? झड म्हणजे इम्पिडन्स। झड म्हणजे काय, इम्पिडन्स। ठीक आहे, आणि हा इम्पिडन्स कशामध्ये मोजतो आपण, इम्पिडन्स मेजर्ड इन ओहम। इम्पिडन्स हा ओहम मध्ये आपण मोजतो। ठीक आहे, मग ह्या झडचा फॉर्म्युला काय, व्होल्टेज तर इथं दिलेले राहते, मग झडची व्हॅल्यू कुठे आहे सर, झडची व्हॅल्यू तर इथं दिसत नाही। व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रजिस्टर काढता येते, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस इंडक्टर काढता येते, रजिस्टरची व्हॅल्यू आहे समजा, इंडक्टरची व्हॅल्यू आहे समजा, पण झडची व्हॅल्यू कुठून घ्यायची, तर झडची व्हॅल्यू ह्या ठिकाणी बघा, झड इक्वल्स टू √R² प्लस XL²। जर तुम्हाला प्रॉब्लेम आला समजा, तुम्हाला ह्या ठिकाणी करंट काढायला सांगितलेलं असेल आणि व्होल्टेज तुम्हाला माहिती असते, झड तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल कशावरनं, तुम्हाला हे R ची व्हॅल्यू माहिती पाहिजे आणि ह्या XL ची व्हॅल्यू माहिती पाहिजे। ठीक आहे, मग त्या व्हॅल्यू इथं ठेवायचं आणि त्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचं आणि त्याला वर्गमूळ मध्ये टाकायचं, म्हणजे झडची व्हॅल्यू येते। जे काही झडची व्हॅल्यू तुम्हाला मिळते ह्या ठिकाणी ठेवा, म्हणजे करंट कॅल्क्युलेट करता येते। ठीक आहे, हा सुद्धा IMP फॉर्म्युला आहे। प्रॉब्लेम जर गणित जर आलं तर ह्या बेसिक फॉर्म्युल्यावरती तुम्हाला ह्या RL सिरीज सर्किट साठी येऊ शकतो। ठीक आहे, आता नेक्स्ट प्रश्न काय येऊ शकतो या सर्किट वरती, पॉवर फॅक्टर। RL सिरीज सर्किटचा पॉवर फॅक्टर काय असतो किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे, असा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, तर पॉवर फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे, पॉवर फॅक्टर cos phi इक्वल्स टू R/Z हा RL सिरीज सर्किट साठी फॉर्म्युला आहे। ठीक आहे, R ची व्हॅल्यू तुम्हाला इथून घेता येते, इथं दिलेली असेल तर या ठिकाणी मग झडची व्हॅल्यू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, ह्या मेथडनं कॅल्क्युलेट करायचं। या दोन्ही व्हॅल्यू इथं जर ठेवलात तर पॉवर फॅक्टर मिळते। ठीक आहे, पॉवर फॅक्टर मिळते। आणि आता ह्याच्या समोरचा प्रश्न, RL सिरीज सर्किट मध्ये नेचर ऑफ पॉवर फॅक्टर, नेचर ऑफ पॉवर फॅक्टर म्हणजे लीडिंग का लॅगिंग। जर इंडक्टर असेल तर लॅगिंग आणि कॅपॅसिटर असेल तर लीडिंग। ठीक आहे, इतके तुम्हाला पॉसिबल IBPS पॅटर्न नुसार प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत। ठीक आहे, मी जेवढे आता तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट सांगितलेले आहेत त्याच्यापैकीच प्रश्न येऊ शकतो। ठीक आहे, याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही। ठीक आहे, थिअरीचे पॉइंट्स पण लक्षात ठेवायचे आणि प्रॉब्लेम आला तर ते सूत्र लक्षात ठेवायचं। ते सूत्र जर तुमच्या लक्षात असेल तर फक्त तिथं व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्या सूत्रामध्ये ठेवायचं आणि आन्सर कॅल्क्युलेट करायचं। तर हा होता RL सिरीज सर्किट। ह्याच्या अगोदरचे जे 6 व्हिडिओ आहेत अल्टरनेटिंग करंट या चॅप्टरचे, ते ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेले नाही त्यांनी ते बघून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक मी टेलिग्रामचा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे, त्या दोन्ही ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तिथं जाऊन त्या दोन्ही लिंक वरती क्लिक करा आणि ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या। आणि तुमच्यासाठी जे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसाठी जे मुलं तयारी करत आहेत, जे अभ्यास करत आहेत, त्यांच्यासाठी आपण YouTube वरती एक अतिशय कमी पैशामध्ये 199 रुपये तुम्हाला एक सबस्क्रिप्शन ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल टॉपिक्स तुमच्या सिलेबस नुसार ऑल सगळे जे इम्पॉर्टंट आहेत, जे परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, असे अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स घेतलेले आहेत आणि ते तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तर हे 199 रुपये तुम्हाला ते सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलात तर ते सगळं मटेरियल तुम्हाला ते बघायला मिळेल। आणि जर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। नंबर आहे 95 45 21 91 59। ठीक आहे, या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा, पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल।
तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मॅक्झिमम व्हिडिओ तुम्हाला जे विद्यार्थी महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीची या परीक्षेची तयारी करत असेल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आपलं चॅनल आहे. त्याच्यावरती तुम्हाला दररोज अपडेटेड व्हिडिओ जे सिलेबसच्या कंटेंटनुसार तुम्हाला मिळत जातील. आणि मेन म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत, तुम्हाला कुठला पार्ट याच्यामधला समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. आणि तुम्हाला याच्यामधलं कुठला पॉइंट समजला असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे कमेंट माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहेत. म्हणजे मी जे शिकवतोय ते तुम्हाला कुठंपर्यंत समजतंय, म्हणजे कुठले एखादं पॉइंट तुम्हाला जर समजलं नाही समजा तर ते कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, म्हणजे आपल्याला त्याला अजून रिपीट करता येईल, तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येईल. आणि कुठला पार्ट तुम्हाला समजला असेल तो सुद्धा सांगा, म्हणजे तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मधला कुठला पार्ट व्यवस्थित समजलाय, ठीक आहे, किंवा कोणता पार्ट्स तुम्हाला पहिलं तुम्हाला ते फक्त माहित होतं पण आता ते त्याचे डाऊट क्लिअर झालेला आहे, कन्सेप्ट व्यवस्थित समजलेला आहे, ते पण सांगत चला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.